राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी यादीवरून सध्या एक मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं नाव नाहीये, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। यादीतून पटेल यांचं नाव वगळल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये। मात्र या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये एक तांत्रिक चूक झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केलं। यादीतल्या चुका तांत्रिक आणि क्लेरिकल आहेत, त्या लवकरच सुधारल्या जातील असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय। शेजारी राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, शेजारी तिथे प्रमुख नेते आहेत आपण मला कसं विचारतो? सुनेत्रा वहिनीला विचारा, पार्थ पवारांना विचारा, समन्वयक होतात आपण। भारतीय जनता पार्टीचा निर्णय विचारा। आज कुठलाही पार्टीचा ऑफिस बेअरर नाही, मंत्री आहे, तरी मला माहिती असतं, कारण आमची एक कोर कमिटी आहे, मी सांगेन। आता सुनेत्रा वहिनींनी पार्थने आणि जयने प्रफुल्ल पटेलांना इन्व्हॉल्व करावं, मग तुम्ही विचारलंय तर मी आज तुम्ही विचारलंय तर मी पण विचारून घेतो। खरं सांगू का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, आणि हा कुणावर आरोप नाही किंवा काय, पण जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं, पण प्रफुल्लभाईंचं नाही। म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नावानंतर एक नाव त्या पक्षाने होतं की ते प्रफुल्लभाईंचं असायचं, त्याच्यानंतर दादा, भुजबळ साहेब, सुनील तटकरेजी, आर आबा वगैरे, जयंतराव वगैरे सगळे आम्ही असायचो। पण म्हणजे हे मी वास्तव तुम्हाला सांगते की म्हणजे शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, टायपो एरर आहे, नाही आहे, कुणाची चूक आहे, मला ह्याच्यात पडायचं नाही की मी दुसऱ्याच्या घरात कशाला बघू। प्रफुल्ल पटेल मीच अजित पवारांबरोबर वेगळं होऊन पार्टी केली आणि दिल्लीमध्ये त्यांनी मोर्चा सांभाळला। माझ्या जिल्ह्याचे आहेत ते, त्यामुळे मी आता आमचं राजकीय नेतृत्व कसं आहे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे। पण मला असं वाटतं की त्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढणं, त्यांचा अपमान करणं, आज मी ऐकतोय की ते आसामच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीत गेले, ते यांच्याबरोबर वेगळे गेलेत, हा अपमान आहे त्यांचा। प्रफुल्ल पटेलचा असा अपमान होऊ नये असं मला त्यांची काळजी आहे। सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं तेही आपण पाहूया। तर एक्सवर सुनेत्रा पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे, माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये एक तांत्रिक चूक आहे, ती लवकरच दुरुस्त केली जाईल। तर राष्ट्रवादी कार्यकारिणी यादीमध्ये कोणाचा काय उल्लेख आहे तेही आपण पाहूया। यामध्ये सुनेत्रा पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस म्हणून नाव आहे पार्थ पवार यांचं, तर जय पवार यांचं नाव यादीत आहे राष्ट्रीय सचिव म्हणून। तर यादीमध्ये कोणाच्या नावापुढे काय पद आहे पहा। प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे राज्यसभेतले नेते असं लिहिलेलं, सुनील तटकरे यांच्याबाबत उल्लेख केलेला आहे, राष्ट्रवादीचे लोकसभेतले नेते। तर कुठल्याही पक्षाचं पद लिहिलेलं नाहीये, केवळ त्यांचं राज्यसभेतलं आणि लोकसभेतले पद तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर लिहिलंय। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणुकीची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या 17 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत, तर 2 वर्षांहून अधिक काळापासून या परिषदेच्या जागा रिक्त आहेत, त्यामुळे निश्चितच याकडे सुद्धा तर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे।